बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय की नमी आता घरी येणार आहे, पण नमी घरी आल्यावरती आत्या जो काही महाभयंकर महातमाशा करणार आणि त्याचमुळे नमी आता भूतकाळाचं असं घाणेरडं पान उलगडणार आहे की ज्यामुळे मात्र आता सुलीचे 3-13 वाजणार आहेत. कारण सुली या सगळ्यामध्ये मात्र आता दानगट कुटुंबावरती केस करायला निघालेली आहे. ती म्हणजे मात्र आता या सगळ्याच्या नमीच्या अपहरणासाठी. पण त्याच वेळेला मात्र आता दानगट कुटुंब तर निर्दोष आहे. दोषी खरं कोण असेल तर मात्र तू आहेस असं म्हणत नमीने मात्र या सगळ्यामध्ये असा काही महाभयंकर धक्का आता दिलेला आहे की त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये एका झटक्यात मालिकेची समीकरणं अशा पद्धतीने चेंज झालेली आहेत आणि नमीने मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे जो काही महाभयंकर भूतकाळ या आधी घडलाय आणि ज्यामध्ये मात्र आता इकडे धोंड्याला अटक करण्यात आले, ते खरं तर धोंड्याचा दोष नाहीये, तर हा दोष फक्त आणि फक्त सुलीचा आहे आणि याचे पुरावे सुद्धा मांडलेत. एका झटक्यामध्ये मालिकेमध्ये एक वेगळाच टर्निंग पॉइंट आलाय आणि इथे सुलीची कारस्थानं आपतीच्याच लेकीने कशी समोर आणलेत. आपण आता पाहिलंय की पायलनी या सगळ्यामध्ये मात्र आता सांगितलेलं आहे की मी इथे साडी नेसून आले. जी साडी मला आता भेटली होती ती म्हणजे दानगटांच्या घरामध्ये, म्हणजे यशाच्या घरामध्ये ती साडी भेटलेली, ती आपण नेसलो आणि इथपर्यंत आलो, बाकी आपल्याला यातलं काही माहीत नाहीये असं सांगितल्यावरती आत्या आता इतकी पेटून उठलेली आहे की पेटून उठलेल्या आत्याने मात्र आता लगेचच पायलचा हात धरलाय आणि पायलला फरफटत दानगटांच्या घरामध्ये आणलेला आहे. ज्या वेळेला पायलला दानगटांच्या घरामध्ये आणले, आत्याने मात्र आता सांगितलंय माझी आता नमी कुठे आहे, तुम्ही नमीला कुठे ठेवलत, लवकरात लवकर सांगा. आणि यावरती यशादा म्हणतो, हे बघा मामी, आत्या आम्हाला काहीच माहीत नाहीये, तू उगाचच का बरं या सगळ्यामध्ये आम्हाला आता हे करताय. यावरती मात्र आता आत्या सांगायला लागते, खबरदार यशा, तू तर काही बोलू नको, माझी नमी तुमच्याचकडे आलेली आहे, काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता माझी नमी कुठे आहे ती आता कळलीच पाहिजे. यावरती मात्र आता धम्या सांगायला लागतो, हे बघा आत्या, नमी आली होती, आमच्या इकडे आली होती, म्हणजे आता तिला लग्न करायचं नव्हतं म्हणून नमी आमच्याकडे आली होती. यावरती आत्या म्हणते, आली होती ना, तेच म्हणण्याचा मी आता प्रयत्न करत आहे, म्हणजे काही झालं तरी सुद्धा नमीला कुठं लपवलं हे जोपर्यंत तुम्ही आता सांगत नाही ना तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते, ते म्हणजे आत्या की बोला लवकर, पोलिसांना बोलवू, आणि लगेचच दत्ताला ती पोलीस स्टेशनला धाडते. बरं, इकडे नमीचा शोध घेईपर्यंत मात्र आता दत्ता पोलीस स्टेशनला पोहोचलेला सुद्धा आहे. बरं, दत्ता पोलीस स्टेशनला पोहोचल्या इकडे आता दत्ता पोलिसांना घेऊन यायला निघालेला आहे. तोपर्यंत तिकडे आता अवनी आलेली आहे. अवनी आता आत्यावरती चांगली चिडले आणि अवनी आता आत्याला सांगायला लागते, आत्या काय चाललंय, या घरामध्ये कोणीच असं काही करणार नाहीये, तुम्ही उगाचच का बरं सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करताय. आत्या सांगते, तू तर आता गप्पच बस, तुझ्या या दिरांनी माझ्या लेकीला पळवून आणले आणि कुठे ठेवले हे जोपर्यंत मला कळत नाहीये ना तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये. आत्ताच्या आत्ता माझ्या नमीला बाहेर काढा आणि आता पोलिसांच्या हवाली जायला तयार व्हा. पण तितक्यात आता नमिताची गाडी आलेली आहे. नमिताची म्हणजे आता तिला इकडे पाठवलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता देशमान्यांनी, चंद्रकांत देशमान्यांनी विहानला तिला सोडायला पाठवले हे आपण पाहिले. आणि नमिता तिकडून आता आले आणि नमिता सांगायला लागते, अगं ए अवनी, आणि ती आता आपल्या आईकडे पाहत आता ती सांगायला लागते, अगं ए काय करतेस तू, मला आता किडनॅप करणारे दुसरे तिसरे कोणी नाहीयेत, तर आता मला किडनॅप करणारा हा विहान, याला चड्डीवरती घेऊन आता सगळ्यांनी मारलं होतं, तरी सुद्धा मात्र आता ह्याची हे कमी नाही हा राजा, तुला माहिती आहे का ह्यांनी काय केलं. आणि यावरती अवनी आता म्हणायला लागते, काय झालंय नमिता, तुला का ह्यांनी किडनॅप केला. आणि त्यावरती मात्र आता नमिता सगळा घडलेला प्रकार इकडे सांगायला लागते. आणि नमिता मात्र आता सांगायला लागते की हा आहे ना, हा इकडे आला होता तुला किडनॅप करायला, म्हणजे आता त्या दिवशी त्याला इतके फटके पडले ना ते सुद्धा त्याला कमी झालेले आहेत आणि म्हणून आता तो इकडे आला होता तुला किडनॅप करायला. पण त्याच वेळेला मला लग्न करायचं नव्हतं म्हणून आता या सगळ्यामध्ये मी इकडे येऊन बसले होते, म्हणजे आता मी इकडे येऊन बसले आणि त्यांना वाटलं की तू अवनीच तिकडे आहे म्हणून आता त्यांनी मला किडनॅप केलं. असं म्हटल्यावर ती मात्र आता अवनी सांगते, काय
म्हणजे ह्याची अजूनही मस्ती कमी झालेली नाही आहे तर, म्हणजे हा मला किडनॅप करायला आला. यावरती नमिता मात्र आता सांगायला लागते, हो अवने, अगं हा तुलाच किडनॅप करायला आला होता. असं म्हटल्यावरती अवनी आता चांगली चिडले आणि आता ती सांगायला लागते, विहान तुला आता मी काहीही झालं तरी सुद्धा सोडणार नाहीये. बरं तोपर्यंत सुली आता सांगायला लागते, काय चाललंय काय हे. यावरती नमिता सांगायला लागते, आई हे बघ आत्ताच्या आत्ता पोलिसांना परत पाठव. जर का तू आता पोलिसांना परत पाठवलं नाहीस ना, तर मात्र या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी इकडे कांगावा सुरू करेन. आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच सांगायला लागते, ती सांगते की ह्या विहानला पकडायला सांग, या विहानला पकडायला सांग. आणि आता हा या सगळ्यामध्ये नाटकं करत होता, यांनी मला किडनॅप केले, बाकी कुणाची काहीही हे नाहीये. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे विहान सांगायला लागतो, नाही नाही, मी फक्त किडनॅप करायला आलो होतो ते म्हणजे स्वतः आता अवनीला, मी अवनीला पकडायला आलो होतो, पण आता त्यामुळे अवनी इकडे नसल्या कारणाने हा सगळा प्रकार झालाय, बाकी याच्यामध्ये माझा काही दोष नाहीये. त्याच वेळेला आत्या आता हा चांगला चान्स आहे काही झालं तरी या दानगटांना आता मात्र इकडून हकलून देण्यासाठी किंवा ह्यांच्या नाकावरती टिचून आता मात्र यांना या सगळ्यामध्ये अडकवण्याचा हा एकच चान्स आहे. आणि आत्या सांगते तरी सुद्धा मी पोलीस कंप्लेंट मागे घेणार नाहीये कोणत्याही परिस्थितीमध्ये. मात्र आता तुम्हाला जोपर्यंत धडा शिकवत नाहीये तोपर्यंत पोलीस कंप्लेंट मागे घेणार नाहीये. आणि ती सांगायला लागते, यशा बघ तुला कसं अडकवते ते, तुझ्यावरतीच केस आता मी इकडे टाकत आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये तुम्हाला कुणाला सोडणार नाहीये. आणि पोलिसांना ती सांगायला लागते, यांना अटक करा. आता मात्र इकडे नमी चिडली आणि नमी आता पेटून उठते, तू यांना पोलिसांच्या हवाली देशील का, तुला आता मी दाखवते काय आहे ते, हे बघ. आणि ती चाकू काढते आणि ती सांगते, जर का आत्ताच्या आत्ता या पोलिसांना इकडून जर का पाठवलं नाहीस ना, तर हा चाकू आणि ही नमी हे दोघं जण मात्र आता इकडे मेलेल्या अवस्थेमध्ये तुला इकडे दिसतील. आत्ताच्या आत्ता पोलिसांना परत पाठवायला सांग. अगं तू काय करायची बाई आहेस ना, मला आता माहिती आहे. यावरती यशोदा म्हणतो, नमे शांत हो. यावरती नमी सांगायला लागते, कशी शांत होऊ, मला आता कळतच नाहीये की हे सगळं जे काही चाललंय ना, त्यामुळे मात्र आता मला माझा संताप होतोय. यशा आत्ताच नाही तर पहिल्यापासून या बाईने मात्र आता तुमच्या कुटुंबावरती काहीतरी खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि आता मामाला सुद्धा जेलमध्ये पाठवण्यामध्ये हिचाच हात आहे. यावरती अवनी आता विचार करते की त्या दिवशी मला आता म्हणजे आत्या काहीतरी सांगत होत्या आणि त्याचबद्दल आता इकडे नमी बोलत आहे. आणि त्यामुळे अवनी आता सांगायला लागते, काय झालं नमी, सांग बरं काय झालं, काय केलंय. मात्र आता आत्यांनी असं म्हटल्यावरती आत्या म्हणते, ए नमे तुझं तोंड बंद ठेव बरं, तू आता उगाचच काहीतरी बडबड करू नको. आणि त्यावरती मात्र आता नमी इकडे सांगायला लागते, अजिबात नाही, मी कोणतीही बडबड काही करत नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता नमी सगळा भूतकाळ सांगायला. आणि नमी आता तो पेपर आणून देते. म्हणजे आता ज्या वेळेला धोंड्याची बायको म्हणजेच आता या चौघांची आई गेलेली असते त्यावेळेचं महाभयंकर महासत्य मात्र आता नमी इकडे सगळ्यांच्या समोर आणते. त्यावेळेचा तो पेपर आणि त्या पेपरमध्ये असलेली बातमी, त्या पेपरमध्ये मात्र बातमी अशी असते की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्या बायकोला मारून आता म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये बायकोला मारून आता इकडे धोंड्याने करण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याच वेळेला मात्र आता लगेचच नमी सांगायला लागते, पण हा सगळा मात्र आता प्रकार जो काही आहे तो प्रकार फक्त आणि फक्त माझ्या आईने केलेला आहे धोंड्या तात्यावरती. मात्र आता इकडे हे करण्यासाठी असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी म्हणते, हे काय आहे. आणि मग त्याच वेळेला मात्र सगळा कच्चा चिठ्ठा इकडे आता खोलायला लागलेली आहे. ती म्हणजे स्वतः आता इकडे आता नमी सांगायला लागते, खरं तर या सगळ्यामध्ये मात्र आता तुझ्या आईला म्हणजे यशा तुझ्या आईला मारण्याचा कट करणारी ही आता बाई होती, ती म्हणजे माझी आई. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता आरोपाला तो म्हणजे मामावरती, मामा या सगळ्यामध्ये अडकला गेलेला आहे, बाकी काहीच नाहीये, मामा मात्र निर्दोष होता असं म्हणत सगळा कच्चा चिठ्ठा खोलल्यावरती मात्र आता इकडे चिडलेल्या मात्र आता दानगटांनी चांगलंच हिला धुण्याचं ठरवलेलं आहे. पण त्याच पोलिसांच्या समोर आता हे प्रकरण उघडकीला आल्यामुळे
पोलीस सुद्धा या प्रकरणामध्ये मात्र आता लक्ष घालायला लागलेले आहेत। एका झटक्यात ती जुनी केस आता उकरून काढत नमीने आपल्या आईला दोषी सांगत मात्र आता या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने काहीतरी वेगळाच गेम केलाय आणि आता मालिका 360 डिग्रीमध्ये टर्न केलेली आहे। आता भूतकाळाचं सत्य कसं समोर येणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला